अरे असांजे सिंधियुनि जो पंहिंजो रिश्तो.com करे एॾो सुठो वेबसाइट ठहियल आहे। 35,000 खां मथे सिंधी प्रोफाइल्स अवेलेबल आहिनि उन्हनि ते। वेबसाइट ते रिश्तो ॻोल्हणो अथई या व्हाट्सएप ते खपनि ॿई मिलंदे। फ्री रजिस्ट्रेशन खपई या मेंबरशिप सां ॻोल्हणो अथई ॿई मिलंदे। हाउसवाइफ छोकिरी खपई या जॉब वारी छोकिरी खपई ॿई मिलंदे। अनमैरिड खपई या डाइवोर्सी खपई ॿई मिलंदे। उल्हासनगर जी खपई या अमेरिका जी छोकिरी खपई ॿई मिलंदे। राणी कटे सटे रिश्तो.com ते तोखे सभु मिलंदे। डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, LED televisions, deep freezers, VG coolers and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते। चेक प्राइसेस विद अस बिफोर बाइंग ऑनलाइन। महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक उल्हासनगर 3। ऑल टाइप्स ऑफ EMI ऑप्शंस अवेलेबल। आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। उल्हासनगर 3 चोपड़ा कोर्ट परिसर स्थित शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के शाखा प्रमुख व उनके बेटे पर ऑटो रिक्शा चालक ने मामूली बात को लेकर किया हमला। शनिवार रात करीबन 10:30 बजे उल्हासनगर 3 चोपड़ा कोर्ट स्थित शिवसेना शाखा के सामने कार्तिक अल्हाट नामक ऑटो रिक्शा चालक शिवसेना शाखा के सामने ऑटो खड़ी कर रहा था। तभी सत्यन सावंत और उनका बेटा चैतन्य शाखा के बाहर खड़े थे, तो उन्होंने कार्तिक को कहा, अपनी ऑटो रिक्शा शाखा के सामने नहीं लगाओ। गुस्साए कार्तिक और सावंत के बीच पहले गाली गलौच हुई। फिर कार्तिक ने अपने हाथ का कड़ा निकाल सत्यन और उसके बेटे पर हमला कर दिया, वहां से फरार हो गया। इस हमले में सत्यन को आंख पर और चैतन्य को सर पर काफी गंभीर घाव हुए हैं। सत्यन की शिकायत पर मध्यवर्ती पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है और पुलिस कार्तिक की तलाश शुरू कर दी है। रात्री साधारण 10:30-11च्या मध्ये रिक्षावाला इथे रिक्षा लावतो शाखेसमोर, पण आम्ही खूप वेळा सांगितलं लावत नको जाऊ म्हणून, तर त्यांनी मला काल शिवागाळ्या केल्या। त्याच्यावर आमच्या बाचाबाची झाली, तर त्या कारणात त्यांनी आला आणि त्यांनी माझ्या डोळ्यात काढा मारला आणि माझ्या मुलाला पण डोक्याला काढा मारला, त्याला टाके पडले। आम्ही काल पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। मी ॲडव्होकेट महेश फुंदे, उल्हासनगर युवा सेना उपशहर अधिकारी। काल रोजी आमच्या चोपडा शिवसेना शाखेच्या परिसरामध्ये आमचे जे शाखा प्रमुख आहेत सत्यन सावंत आणि त्यांचा जो मुलगा आहे चैतन्य सावंत, काल यांच्यावर एक रिक्षावाला जो मागे राहणार आहे त्याने नकळत इथं हल्ला चढवला। घटना अशी आहे की या परिसरामध्ये काही गरीब लोकांच्या ज्या गाड्या लागतात, हातगाड्या वगैरे भाजी मार्केटच्या गाड्या लागतात, किंवा काही परिसरात यांची स्वतःच्या मालकीची जागा आहे आणि त्यामध्ये यांच्या स्कूलच्या व्हॅन चालतात। सकाळी 5ला यांना जावं लागतं, त्यासाठी इथे त्यांच्या कार त्यांच्या उभ्या असतात। पण कालच्या माहितीप्रमाणे त्याला वेळोवेळी यांनी इंटिमेशन, असे बरेच रिक्षावाले त्या कोणत्याही पार्किंगमध्ये रिक्षा न करता इथं त्यांचे उभा राहून देण्याची त्यांची ताकीद देतात। वेळोवेळी जाऊन त्याला वेळोवेळी शाखा प्रमुख सांगतात का इथं रिक्षा लावू नका, कारण इथं गरिबांच्या जे भाजीपाल्याचा जो धंदा चालतो किंवा यांच्या ज्या पार्किंगच्या स्कूल व्हॅनवाले इथं परिसरात कार्यरत आहेत त्यांच्या पण सकाळी गाड्या काढाव्या लागतात। त्याच्यामुळे रिक्षा असल्यामुळे त्या सगळ्या गाड्या काढणं आणि रात्री भाजीपाल्याच्या गाड्या लावणं हे मुश्किल होतं। म्हणून वेळोवेळी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शाखा प्रमुख म्हणून हे वेळोवेळी त्यांना सांगत असतात आणि चांगल्या भाषेत सांगत असतात, कोणतेही यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे। पण काल रोजी अचानक ती आणि त्यांच्या शिवसेना शाखा प्रमुख सत्यन सावंत आणि त्यांचा मुलगा उभा असताना अचानक एक रिक्षावाला येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला, हत्याराने त्यांच्यावर हल्ला चढवला। तो हल्ला इतका तीक्ष्ण होता की त्यांच्या डोळ्याला पण मार लागलेला आहे आणि त्यांच्या मुलाला टाके त्याच्यामध्ये पडले आहेत। मग काल रोजी रात्री पोलिसांना आम्ही त्या घटनेची माहिती दिली। त्या घटनेच्या माहितीनंतर पोलिसांनी 118(1) म्हणजे जो IPCचा पहिले 324(1) आहे त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल केला। असं सांगायचं झालं तर या परिसरामध्ये वेळोवेळी या ज्या घटना आहेत, जे गंजाडी पोरं असतील किंवा चर्ची पोरं असतील, ते हा पूर्ण हब असल्यामुळे, हा पूर्ण चौकाचा परिसर असल्यामुळे इथं वेळोवेळी जे चांगले राहणारे नागरिक आहेत, जे चांगले नागरिक या परिसरातील नागरिक, ब्राह्मणपाडा परिसर असेल, शिव कॉलनी परिसर असेल, साईबाबानगरचा परिसर असेल, इथं भाजी मार्केट असल्यामुळं सगळे इथं नागरिक रात्री येतात। पण वेळोवेळी इथं चेन स्नॅपिंगच्या घटना असतील
किंवा पैसे पाकिटातले पैसे घेऊन जाण्याचे प्रश्न असतील किंवा भाजी मार्केटचे जे गरीब काम करतात त्यांचा जो गल्ला असेल तो पळवण्याचा असतो, त्याच्यावर कुठंतरी आळा बसावा, नियंत्रण बसावं. आणि असे व्यक्ती मागून त्याच्यावर करतात का त्यांचं नाव सुद्धा माहिती नसतं. त्या उद्देशानेच मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही इथं सीसीटीव्ही फुटेज लावलं आहे. त्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही अंशी या गुन्हेगारी घटना ज्या होतात चर्ची मुलांच्या ह्या ज्या बसणाऱ्या आहेत त्या काही अंशी कमी झाल्या होत्या. वेळोवेळी इथं गाड्याही रात्री अचानक ज्या गाड्या लावल्या जातात, ज्या परिसरातील नागरिकांच्या आहेत, चांगल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या बाईक आहेत, त्या बाईकमधून पेट्रोल काढणे किंवा गाड्याच्या काचा फोडणे हे वेळोवेळी तिथं झालेलं आहे. पण काही अंशी त्या सीसीटीव्हीमुळे पोलिसांना त्याच्यावर नियंत्रण आणणं पोलिसांना सोपं होतं. त्या अंशी आम्ही सीसीटीव्ही लावलाय. पण तरी त्या सदरच्या घटना ज्या आहेत त्या परिसरात वेळोवेळी होतात. चर्ची, गंजाडी, गांजा वगैरे, दारू वगैरे पिलेली मुलं इथून येऊन या परिसरातील जे चांगले नागरिक आहेत यांना वेळोवेळी त्रास देतात. वेळोवेळी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इथले काही सामाजिक कार्यकर्ते हे मिळून आम्ही सगळ्यांनी इथं जाऊन पोलिसांना वेळोवेळी आम्ही सांगितले आहे. मध्येच गणपतीच्या काळातही असंच काही नसताना सुद्धा इथं या परिसरात रात्रीच्या टायमाला 1 ते 2 वाजता सगळे झगडे मारामाऱ्या सुरू झाल्या. त्यावेळेस ते आम्ही सॉल्व्ह केल्या. पण वेळोवेळी आम्ही इथं पोलिसांना इंटिमेट केलं आणि वेळोवेळी त्यांना ताकीद दिली की बीट मार्शलचे जे राऊंड आहेत तिथं राऊंड वाढवा. पोलिसांकडून असं कोणतंही सहकार्य आम्हाला भेटत नाही. भविष्यात आम्ही त्या संदर्भात लवकरच पोलिसांना प्रत्यक्ष भेटून, आमचं शिष्टमंडळ भेटून या परिसरामध्ये सर्व पक्षीय जरी असतील तरी सर्व आम्ही भेटून याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये देणार आहोत आणि लवकरच पोलीस स्टेशनला भेटणार आहोत.